आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 47. काय घडणार या मॅच मध्ये? महागरी एक्सप्रेस सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय। इम्रोज खान वर्षातील 365 दिवसांपैकी कमीत कमी 300 ते 250 दिवस हे दोघे जण एकत्र असतात, परंतु आज एकमेकांच्या विरोधात फरदीन आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय इम्रोज। इम्रोजचा पहिलाच बॉलला पाठवलाय डाऊन दी ग्राउंड। याही वेळेला काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि 10 चेंडू 41 धावा नेक्स्ट बॉल। याही वेळेला इथे शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवर आदलला बॉल अगदी मी पर्यंत जसा आला तसाच फेकून दिलाय फरदीन काझी। फरदीनच्या बॅटमधून आला त्याचा क्लास दाखवणारा फटका तसा। या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। इथे सुद्धा फरदीनला शांत ठेवलं तर फरदीन काझी सेलिब्रेशन करेल। ट्राय केला बॉल अलॉंग द ग्राउंड, बॉल गेला अगदी आपण पाहिलं लॉंग ऑफ लॉंगच्या मधून, तिथे मात्र पाण्याच्या डबक्यामध्ये हुकाच बॉल थांबलाय। मध्ये कमालीची गोलंदाजी तो करू शकतोय। इन स्विंग फेकला, दुसरा फेकला, बॉलला उडवला, बॉल गेला हवेच्या विरोधात। या वेळेला देखील आणखीन एक वॉर्ड स्ट्रोक। मॅचचा रिझल्ट काहीही लागेल, ही बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या। क्या बात है, क्या बात है। टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रिता कॅनल 4 बॉल्स फुलटो चूक झाली, चुकीचा भुर्रदंड करतो फरदीन काझी। मॅचला फिनिश करेल का? तर हा मॅचला ऑलमोस्ट झेल इथं टिपलाय। 2 गेंदे और अभी भी 7 रनों की जरूरत। उड़ता हुआ पवन खेळे चुकीचा भुर्दंड, बॉल फरार। आणि या मॅच मध्ये मात्र एलबीडब्ल्यू ची शेवटच्या बॉलवर अपील झाली। अपील खरंच बॉल डॉट, परंतु टॉसच्या बलावर जिंकलाय तो म्हणजेच बॅटिंग करणारा